मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं असावं हा सर्वस्वी निर्णय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी चर्चा करूनच हा निर्णय घेतला असेल आणि तो त्यांच्या अधिकारामध्ये आहे. कॅबिनेटमध्ये कोणी राहावं आणि पक्षातर्फे कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं असावं हा पक्षाचा अधिकार आहे. त्या अधिकारामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी हा निर्णय घेतला असेल. एक राष्ट्रवादीचे प्रवक्ते अजितदादांचे कार्यकर्ते म्हणून तुमची ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे, पण ज्या मतदारांमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या नागरिकांमध्ये आत्ताची जी भावना आहे त्या नागरिकांमध्ये तुम्ही देखील आहात, त्या पार्श्वभूमीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे एक नागरिक म्हणून? नाही, असं आहे की घडलेला प्रकार नक्की काय घडला त्याची संपूर्ण माहिती माननीय अजितदादा पवार साहेबांनी तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांकडनं घेतली असेल आणि त्याबाबतची चर्चा होऊनच हा निर्णय झाला असावा. त्यामुळे शेवटी पक्षाची भूमिका आणि राज्य चालवत असताना कॅबिनेटमध्ये कोणी असावं याबाबत शेवटी मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार असतात. बर, आपण ही जी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आपले आभार. मोठी बातमी आजची दिवसभरातली ती म्हणजे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे